श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, जर हा आजचा दैवी मंत्र तुम्हाला मिळाला तर स्वतःला भाग्यवंत समजा, कारण तुमची कितीही मोठी इच्छा असो येत्या 11 मिनिटात पूर्ण होणार आहे. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी म्हणतात, बाळा, तू मनापासून जी इच्छा केली आहे ना, येत्या 11 मिनिटात पूर्ण होणार आहे. हे फक्त शब्द नाहीत, हे स्वामींचं आश्वासन आहे. ज्यांच्या वचनावर संपूर्ण जगाचा विश्वास आहे त्यांच्या नावाने संकट पळून जातात. स्वामी समर्थ आज तुला सांगत आहेत, तुझी कितीही मोठी इच्छा असो, मी आता पूर्ण करणार आहे. बाळा, तू जे मनात धरलं आहेस ते अशक्य नाही. तू फक्त श्रद्धेने माझे नाव घेतो, त्याचे नशीब मी स्वतः बदलतो. आणि तू हे ऐकतोय म्हणजे स्वामी स्वतः तुला संदेश देत आहेत. तू आज या क्षणी शांत मनाने बसलास आणि पूर्ण विश्वासाने ऐकलेस तर तुला जाणवेल तुझ्या आयुष्यात बदल सुरू झालाय. कदाचित तुझी इच्छा पैशाबद्दल आहे, कदाचित नोकरीबद्दल, प्रेमाबद्दल, आरोग्याबद्दल किंवा कुटुंबात शांततेबद्दल. काहीही असो, स्वामी म्हणतात, माझं नाव घेतल्यावर ती इच्छा अशक्य राहत नाही. बाळा, तू मनात म्हण, जय जय स्वामी समर्थ, माझी इच्छा पूर्ण करा. फक्त एवढेच म्हणतात स्वामी, तेच तुझ्या मनामध्ये उतरायला सुरुवात करतील. तू डोळे मीट आणि कल्पना कर, स्वामी समर्थ तुझ्या समोर उभे आहेत. त्यांच्या डोळ्यात करुणा आहे, चेहऱ्यावर समाधान आहे आणि त्यांच्या हातातून प्रकाश तुझ्याकडे येतोय. प्रकाश म्हणजे त्यांचा आशीर्वाद आणि त्या आशीर्वादाचं तुझ्या इच्छेचं उत्तर दडलेलं आहे. स्वामी म्हणतात, मी भक्तांना थांबवतो फक्त योग्य क्षणासाठी. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा इच्छा पूर्ण होऊन जाते आणि आता ती योग्य वेळ आली आहे. बाळा, पुढच्या 11 मिनिटात तुझं नशीब तुझ्याशी बोलणार आहे. कधी फोनवरून, कधी चांगली बातमी येईल, कधी अनपेक्षित भेट मिळेल, कधी अचानक काम पूर्ण होईल. नक्कीच काहीतरी चमत्कार घडेल. विश्वास ठेव, कारण विश्वास म्हणजेच दार उघडण्याची किल्ली आहे. जेव्हा तू विश्वासाने स्वामींचं नाव घेतो तेव्हा विश्व तुझ्यासाठी काम सुरू करतं. सगळ्याच दिशेने तुझ्याकडे सकारात्मक ऊर्जा येऊ लागेल. जे लोक नाकारत होते ते आता तुला स्वीकारतील. ज्या गोष्टी तुझ्यापासून दूर जात होत्या त्या आता परत तुझ्याकडे येतील. बाळा, तू जरा शांत हो आणि मनात म्हण, स्वामी समर्थ, माझ्या इच्छेला पूर्णत्व द्या. मला योग्य मार्ग दाखवा आणि आता मनात तीच इच्छा पुन्हा पाठवा. ती इच्छा तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. ती इच्छा पूर्ण झाली आहे. चेहऱ्यावर हसू आहे, घरात आनंद आहे आणि मनात समाधान आहे. ती भावना अनुभवून बाळा, कारण जेव्हा तू त्या भावनेत जगतो तेव्हा विश्व ती भावना सत्यात उतरवते. स्वामी म्हणतात, भक्तानं जर मनापासून हाक दिली तर मी तात्काळ पोहोचतो. तू आता हाक देतो आहे तेही पूर्ण श्रद्धेने. मग स्वामी कसे मागे राहतील? ते कधीच तुझ्या दिशेने येत आहेत. फक्त तू विश्वास सोडू नकोस. हे 11 मिनिटे तुझ्या आयुष्यातील सर्वात पवित्र वेळ. या वेळेत काहीही माग, स्वामी तुला ते देतील. अडथळे दूर करण्याची ताकद नामात आहे. मग जे काही अडथळे आहेत ते आता नष्ट होत आहेत. तू ज्या भीतीत जगत आहेस ती आता विरली जाईल. तुझ्या भोवतीचं नकारात्मक वायू आहे ती आता सकारात्मक ऊर्जेत रूपांतर होत आहे. तुझ्या घरात, तुझ्या मनात आणि तुझ्या जीवनात प्रकाश येतोय. बाळा, आता तू जे मागशील ते नक्कीच मिळेल. फक्त स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेव आणि हा मंत्र संपूर्ण ऐक. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील.
तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम त्रिलोक्याधिपतये श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम त्रिलोक्याधिपते
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम
त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम त्रिलोक्याधिपते श्री स्वामी समर्थाय नमो नमः।